येस, पण मिडल क्लासमध्ये जेव्हा आपण असतो आणि मी तुझी एक ना खूप छान पोस्ट वाचली होती, ज्यात तू शाळेत गेली होती. ज्या शाळेत शिकली तिथे प्रमुख पाहुणी म्हणून गेली होती आणि हो. त्याच शाळेत बाबा शिपाई म्हणून काम करायचे. येस. मला सांग ती फिलिंग काय होती? तो दिवस तुझ्यासाठी कसा होता? फारच कमाल. त्या दिवशी शाळेत पाहुणे म्हणून बोलवल्यानंतर ते ते आले आणि असं ते माईक ॲडजस्ट करत होते आणि मी असे बघितलं फक्त त्यांच्याकडे. तर त्यांचं अर्थात त्यांना असं भरून आलं असणार आहे. त्यांना पण भारी वाटलं असणार आहे, की गेली 25 वर्ष आपण लोकांसाठी हे केलं आणि आपल्या पोटचा गोळा असा उभं राहूनच भाषण वगैरे देणार आहे. तर त्यांच्यासाठी ती खूप कमाल मुवमेंट असणार आहे. 100% असणार आहे. तर मला त्या पॉइंटला असं रिअलाईज झालं, की एक पिढी असते किंवा पिढीपेक्षा पण आपल्याकडे आहे ते ब्रेक करणं. म्हणजे तेव्हा पटकन शेजारचे सर म्हणाले, की "अरे गणपत बस ना तू पण इथे." तेव्हा ते खुर्चीत बसले. आणि असंच एक दुसरं होतं जे म्हणजे एक पोस्ट दुसरीही होती, ज्यात हं. आईचं कौतुक करत होती, की आईने हो. कॅन्सरवर मात केली. मला हं, सांग, की पाल जेव्हा कॅन्सर झाला हे हं, जेव्हा समजलं आणि ते कट टू कॅन्सरवर मात केली. हं. म्हणजे आई कितीही आपण सपोर्ट करू दे, पण शेवटी लढायचं आईलाच आहे. बरोबर. आणि आई लढली आणि त्यातून बाहेर आली. करेक्ट. तो पूर्ण प्रवास तुझ्यासाठी कसा होता? जेव्हा ते निदान झालं तेव्हा अबीर गुलाल करत होते. मग मी लगेच फोनाफोनी केली. ते सगळं झालं. मग मला लगेच सुट्टी वगैरे पण दिली. मग मी जाऊन आले. त्यानंतर कळालं, की खूप पाणीच होतं पोटात. मग ते फक्त पाणी काढलं आणि मग त्याची टेस्ट करून असं कळलं, की तो कॅन्सर आहे आणि मग 4th स्टेजला आहे. लगेचच आपल्याला करायला लागेल वगैरे, वगैरे. मला ह्या सगळ्यात आनंद याचा आहे, की माझ्या आयुष्यातले सगळेच पुरुष इतके संवेदनशील आहेत. अगदी वडिलांपासनं भाऊ पण. म्हणजे ज्या पद्धतीने भावाने कारण त्या माणसाच्या दुखण्याचा परिणाम तुमच्यावर पण होतो ना हो. मानसिकरित्या पण. तर सूरजने ज्या पद्धतीने तो अख्खा काळ मी तिथे नसताना त्याने ते केलं, त्याचा मला फार कौतुक आणि अभिमान आहे. मे बी तो पॉडकास्ट बघेल. मी त्याला असं कधी म्हणलेलं नाहीये. कसं असतं बघ ना, म्हणजे कुटुंब म्हणून पण तुम्ही ॲक्टर म्हणून एवढे एक्सप्रेसिव्ह असता, पण तुम्ही हे कधी समोरासमोर सांगत नाही आणि वडिलांनी पण. म्हणजे मला आठवतंय, की मला आणि सूरजला असं कळालं, की आईला मुख्याध्यापिका व्हायचंय म्हणून विचारतायत. तर तेव्हा आईने सांगितलंच नव्हतं घरात, की तिला अशी ऑफर आली आहे वगैरे आणि आम्हाला दोघांना कळलं तेव्हा आम्ही विचारलं, "आई का का नाही म्हणतेस?" तेव्हा आईने दिलेलं उत्तर असं होतं, की "मला नाही आवडणार. माझ्या नवऱ्याने उद्या मी मीटिंगला बसलेली असताना शिपाई म्हणून चहा दिलेला." हा विचारच डोक्यात येत नाही आपल्या मुलं म्हणून. मग खूप स्वाभाविक पण आहे, की हे आपल्या डोक्यात येणार नाही. तेव्हा वडील असं म्हणाले होते, "ह्याच्यासाठी मी शिकवलंच नाहीये ना आणि कुठलंही काम लहान-मोठं मोठं नसतंच. हे फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाहीये किंवा Instagramच्या रीलला आणि पोस्टला टाकायला. कारण खरंच कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं." हे जेव्हा मी घरात बघते, तेव्हा मला असं वाटतं, की कामातला प्रामाणिकपणा ह्याच्या पलीकडे मी काय अपेक्षा करणार? समाजाकडनं, इंडस्ट्रीकडनं एवढंच माझ्या हातात आहे आणि तेवढंच आपल्याला करायचं. मग त्या सगळ्या काळात आई ज्या पद्धतीने तिच्याशी प्रामाणिक राहून सगळं करत होती, ती पण फारच धाडशी आहे. एक तर ती बाई म्हणूनच फार धाडशी आहे ती. हट्टी पण आहे. आणि आता ती सगळ्यातनं बाहेर येऊन पुन्हा काम पण करायला लागली. हां, अर्थात मग हे काही अशा करतात. हो, आई मुख्याध्यापिका म्हणून परत कार्यरत झाली. त्या शाळेचेही संस्थेचेही खूप आभार या निमित्ताने, की त्यांनी तिला एवढा वेळ तिचा घेऊ दिला, पुन्हा तिला शाळेत येऊ दिलं. तिला केसांचा कॉम्प्लेक्स आलेला, खूप बारीक झालेली, पूर्ण सगळे केस गेलेले. मग खूप काय हेअरस्टाईल करून बघ, ती हेअरस्टाईल करून बघ आणि एका पॉइंटला असं झालं, की "आई, तू पण खोटं-खोटंच करते ना, डिल्युजनलच तयार करायचा प्रयत्न करतेस ना. कळू देत तुझ्या लहान-लहान मुलांना बालवाडीतल्या, की असं काहीतरी झालंय आणि तू फाईट करून आता परत आली आहेस. नाही मुलं घाबरणार." मे बी तिला असं वाटत असेल, की लहान मुलं माझ्याकडे बघून त्यांना असं वाटेल, की "हे काय? असं काय चेहरा आहे यांचा?" 1 दिवस. तिला म्हटलं, "1 दिवस करून तर बघ." आता आई कुठल्याही प्रकारे काही एक्सटेन्शन्स वापरत नाही, काही ते बांधून-बिंधून जात नाही. तशीच्या तशी जाते, तशीच्या तशी वावरते. अगदी गॅदरिंग स्नेहसंमेलना पण ती तशीच्या तशी वावरत होती. अशी आजूबाजूला उदाहरणं असताना खूप चांगला पाठिंबा असतो मानसिक गोष्टींचा. अर्थात तुम्हाला ते घेता पण आलं पाहिजे. त्यामुळे येस. तिने तो सगळा काळ खूप अर्थात त्या दोघांच्या सहवासात मला जितकं शक्य झालं तितक्या माझ्या आणि ते कायम मनात खंत राहणार आहे, की
त्यावेळेस मी तेवढ्या वेळ नव्हते. मग असंही झालं की सोडून देऊयात का मालिका. आणि अर्थात तिला असं विचारलं की आई तुला वाटतंय का. तर ती म्हणाली नाही तुझ्यामुळे ती नर्स मला नीट ट्रीट तरी करते. म्हटलं म्हणजे. तर ती नर्स आमिर गुलाल बघायची आणि तिला फार श्री आवडायची म्हणून ती आईला एक स्पेशल वेगळी ट्रीटमेंट असायची. तर म्हणाली हे सोडून इथे येऊन तू काय करणार आहेस. त्यामुळे फारच खंबीर आहे ती बाई. म्हणजे 4th स्टेज म्हणजे खूप झालं होतं ते. 13-14 सेंटीमीटरचं एवढा मोठा तो ट्युमर होता. आणि खरंच ते म्हणजे तिने ज्या धाडसाने स्वतःवर विश्वास ठेवून केला, कन्सिस्टन्सी खरंच शक्य आहे. आता कशी आई? कमाल, कडक. आता ते हे काय नवीन सिरीज बघितली, मला म्हणे तुला येतं असं वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलता. म्हणलं आई ते तेवढ्या पुरतंच असतं आणि चांगली दिसतेस ग, जरा असे रोल करत जा ना, ते सारखं सारखं काय साड्या आणि हे. म्हणलं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.